नांदेड शहर खुनांच्या घटनेने कमालीचा हादरला आहे। रविवारी, सोमवारी आणि बुधवारी असे 3 दिवस खुनाची घटना घडली। विशेष म्हणजे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तिन्ही घटना घडल्या। बुधवारी रात्री जुन्या वादातून तिघांनी एका 23 वर्षीय अमोल लांडगे या तरुणाचा खंजीरने पोटात, छातीत आणि पाठीत वार करून खून केला। बळीरामपूर भागातही घटना घडली। 4 दिवसात खुनाच्या 3 घटना घडल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे। दुसरीकडे गुन्हेगारांमध्ये वचक न राहिल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण होत आहे। मयत अमोल लांडगे हा बळीरामपूर येथील गौतमी नगर येथील रहिवासी आहे। अमोल याचे गावातील तरुणासोबत जुने भांडण होते। बुधवारी रात्री आकाश उर्फ मटक्या मल्हारी जोगदंड, दीपक उर्फ गोगले सुभाष गोडबोले आणि शंतनू नंदकिशोर डेहाने या तिघांनी जुन्या वादातून अमोल यास मारहाण केली। त्यानंतर खंजीरने पोटात, छातीत, पाठीत सपासप वार केले। घटनेत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने बळीरामपूर गावात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान रविवारी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 24 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला होता। घरापुढे दारू पिण्यास मज्जाव केल्याने सय्यद सलाम सय्यद युनुस या तरुणाचा तिघांनी मिळून खून केला। त्यानंतर मंगळवारी रात्री देखील रहीमपूर नवीम मोजापेठ भागात खुनाची घटना घडली। अनैतिक संवादातून शेख शहबाज शेख शकील या 26 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता। तोंडावर, गळ्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी वार करण्यात आले होते। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4 दिवसात खुनाच्या 3 घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। पोलिसांनी 100हून अधिक गुन्हेगारांना MPDA अंतर्गत कारवाई केल्यानंतरही नांदेड गुन्हेगारीवर आळा बसण्याऐवजी गुन्हेगारी वाढत चालली आहे। गुन्हेगारी रोखण्यात पोलीस दल कुचकामी ठरत असल्याने नांदेड शहरात मागील 4 दिवसात खुनाच्या 3 घटना घडल्या। देशी कट्टे, तलवार, खंजीर अशी हत्यारांची सर्रासपणे विक्री होत असल्याचं समोर येत आहे। पोलिसांकडून दिवसाआड शस्त्रे जप्त करण्याची कारवाई केली जाते, परंतु ही शस्त्रे कुठून येतात यांच्या मुळापर्यंत पोलीस जात नसल्याचं या घटनांवरून लक्षात येत आहे।